नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण दाल तडका आणि जीरा राईसची रेसिपी करणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हॉटेलसारखी एकदम टेस्टी कशी करायची ते पण घरी। तर चला तर बघूया साहित्य। हे मी 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव कप आपल्याला मुगाची डाळ लागणार आहे। आणि आता कुकरमध्ये धुवून आपल्याला कुकरमध्ये लावून टाकायचं आहे। आणि साहित्य दुसरं पण दाखवते मी तुम्हाला। तर बघा, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, भरपूर अशी कोथिंबीर लागते। आलं घेतलंय मी, 1 इंचाचा तुकडा घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतल्यात 5-6 पाकळ्या, एकदम बारीक चिरायचं सगळं। आणि कढीपत्ता लागणार आहे आपल्याला, कांदा मोठा मध्यम आकाराचा घेतलाय मी, हे कसुरी मेथी लागणार आहे, सुक्या मिरच्या लागणार आहे, जिरा मोहरी लागणार आहे 1-1 चमचा, लाल तिखट लागणार आहे आणि तडक्यासाठी आपल्याला काश्मीरी लाल तिखट लागणार आहे। बघा एवढं साहित्य लागणार आहे। तर चला तर दाखवते मी तुम्हाला। पहिला आपण तूर डाळ आणि मूग डाळ भिजायला ठेवूया। चला तर मग आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, तूर डाळ आणि हे मूग डाळ। म्हणजे मूग डाळ मी थोडीशी घातल्या कारण ते मिक्स होऊन येतं। छानपैकी त्याला धुवायचं आहे एका पाण्यानं आणि बुडेल इतपत पाणी वर, बघा एवढं बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आता थोडीशी हळद घालूया, थोडंसं हिंग घालायचं आहे, आता तूप घालूया। तूप नाही तर तुपाऐवजी तुम्ही तेल पण घालू शकताय। अर्धा चमचा तूप घालूया आपण, म्हणजे आपली डाळ छानपैकी आतून मिक्स होऊन येते। आता झाकण लावून याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर आता 3 शिट्ट्या करून घेऊया आपण। चला तर तोपर्यंत आपली कुकरची शिट्टी, कुकर थंड होईपर्यंत आपण काय करूया, डाळ शिजेपर्यंत जीरा राईसचं दाखवते तुम्हाला मी। हे 1 कप मी 1 ग्लासभर बासमती राईस घेतलं आहे बघा। ह्याला पण आपल्याला 15 मिनटं भिजायला ठेवायचं, म्हणजे आपला छान सुटसुटीत मोकळा होतो जीरा राईस। बघा असंच छानपैकी तुम्हाला जीरा राईस करता असेच तांदूळ घ्यायला लागतात। तर आता आपण याला स्वच्छ धुवून 15 मिनटं भिजायला ठेवूया। चला तर मग बघा, आता यातलं मी सर्व पाणी काढून ठेवलं आहे। पाण्यात असं ठेवायचं नाही आहे आपल्याला, पाणी काढून ठेवायचं असं। तर बघा आता कुकर आपलं थंड होईपर्यंत आपण ना त्याचा तडका तयार करून घेऊया। तर बघा आता पॅन मध्ये थोडंसं तूप आणि तेल घालायचं आहे। एक छोटा चमचा तेल घालायचं आहे। आता आपण थोडंसं तेल गरम झालं की त्यात जिरं, आता मोहरी घालूया, आता लसूण घालूया, आता हिरवी मिरची चिरलेली ती घालायची आहे, आता कांदा घालूया आणि आपल्याला आलं आहे ना नंतर घालायचं आहे आणि कढीपत्ता पण।
कढीपत्ता घालूया. आणि मगाशी टोमॅटो बोलायचं लक्षात नव्हतं माझ्या. टोमॅटो पण घ्यायचा आहे एक बारीक एकदम चिरून. आता आलं घालूया. छानपैकी याला गुलाबी होईपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता टोमॅटो घालूया. आता याची वाफ थोडीशी आपल्याला काढायचं आहे. खूप आपल्याला डाळ अशी शिजवायची नाही आहे, कढीसारखी टेस्ट होते मग. चला तर आता आपलं कुकर अजून डाळ शिजलेलं नाही आहे. अजून एक दोन शिट्ट्या करून घेतल्या मी. तोपर्यंत थंड होईपर्यंत आपण जिरा राईस करूया. तर कुकर घ्यायचं आहे असं, त्यात तूप घालायचं आहे 1 चमचा आणि तेल 1 चमचा घालायचं आहे. तेल घालायचं 1 चमचा. आता यात शहाजिरे 1 चमचा, आणि जिरे पण 1 चमचा भरून घालायचे. आता तेजपत्ता घालायचा आहे. लवंग दालचिनी पण घालायचे 1. आता मी कांदा पण घालते यात, बाहेरसारखी टेस्ट यायला. तर कांदा घालूया. आणि कांदा आपल्याला लाल पण करायचं नाही आहे, थोडंसं मऊ झालं ना की मग यात आपण 15 मिनटं तांदूळ जे भिजत ठेवलेले ना, पाणी काढून ते तांदूळ घालायचे. बघा आता तांदूळ घालूया. आता याला थोडंसं हलक्या हाताने आपल्याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे. छानपैकी आपला भात मस्त मोकळा होतो मग. बघा आता परतून घ्यायचं. थोडंसं आपल्या तांदळाचा कलर ना थोडासा असा गुलाबी असा येतो थोडासा. आता झालं हे. आता आपण 1 ग्लास तांदूळ घेतलेला, तर 1.5 ग्लास पाणी कुकरमध्ये घालायचं आहे. आणि जर तुम्ही पातेल्यात करणार असला तर 1.25-2 ग्लास पाणी पातेल्यात घालायचं आहे. आता चवीप्रमाणे मीठ पहिलं पाणी घालूया 1.5 ग्लास. आता 1.5 ग्लास बरोबर आपल्याला पाणी घालायचं आहे बघा. आता यात चवीप्रमाणे मीठ घालूया आणि कोथिंबीर घालूया थोडीशी. आता कोथिंबीर घालूया. झाकण लावून आता 2 शिट्ट्या करून घेऊया. आता यात आपण आपल्या घरातली लाल तिखट घालायचे, थोडीशीच घालायचे, छोटा चमचा. आणि मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालूया आता.
थोडंसं टोमॅटो मऊ झाला की मग आपण हे सगळं आपल्या बघा आपली अशीच शिजायला पाहिजे डाळ. आणि पाणी खूप घालायचं नाही आहे आणि खूप त्याला कढीसारखं पण करायचं नाही आहे. आता हे यात घालून घेऊया पूर्ण. बघा आता यात आपण किचन किंग मसाला घालायचा आहे. 1 चमचाभर घालायचा आहे एवढा. आणि कसुरी मेथी थोडीशी. आता कसुरी मेथी आहे ना थोडीशी गरम करून थोडी घालायची कडक करून. आता आपण तडका करूया. तेल घालायचं थोडंसं तेल. दाल तडका म्हणतात ना याला, मग थोडासा तडका वरून द्यायला लागतो. मिरची घालूया. आता लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घालायचे, फक्त कलरसाठी घालायचं आहे आपल्याला. गॅस बंद करून घालायचं आहे बघा. आणि कोथिंबीर घालूया. आणि हा तडका याच्यावर घालून घ्यायचा आहे. तर बघा आता आपला दाल तडका पण मस्त झाला आहे. आणि जिरा राईस पण थंड होऊ दे कुकर, मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते. तर बघा आपलं मस्त जिरा राईस आणि दाल तडका तयार आहे. आता बघा तुम्ही भात, जिरा राईस बघू शकता तुम्ही किती छान मोकळा मोकळा झाला आहे बघा. नक्की अशा प्रकारे करून बघा तुम्ही. एकदम खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम मस्त हॉटेलसारखी टेस्ट होते याची. सगळं मी दाखवले, तुम्ही असं केलं ना. आणि दाल तडका पण बघा आपला कसला मस्त झाला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या. आणि वास पण खूप मस्त यायला लागला याचा. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा माझा व्हिडिओ. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. चला तर आता परत भेटूया. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. चला तर मग माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच.